वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है। इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। खरं तर महसूल विभागाच्या संघटनेकडून अशी अपेक्षा नव्हती, कारण मागच्या 1 वर्षामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या जवळपास मागच्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेले प्रमोशन कुणालाही मंत्रालयामध्ये हेलपाट्या न मारता अनेक प्रश्न महसूल कर्मचाऱ्याचे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही महसूल कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली निघावे, त्यांचे आकृतीबंध, सेवा ज्येष्ठता याद्या, काही नायब तहसीलदारचे संबंधित प्रश्न आहेत तेही निकाली काढण्याचा महसूल खात्याचा विचार आहे। खरं तर महसूल खात्याला प्रचंड मजबूती आणि प्रशासनाला मजबूती देण्याचा प्रयत्न मागच्या 1 वर्षामध्ये आमच्या सरकारने केला आहे। परवाचा जो विधिमंडळाचा प्रश्न आहे त्यामध्ये मागच्या 8 महिन्यापासून आमची चौकशी सुरू होती। 90,000 ब्रासच्या वर जास्त उत्खनन झालंय, ईटीएस मोजणीमध्ये आलाय। आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलंय आणि या मोजणीमध्ये आल्यामुळं 1996 ते 2023 पर्यंत जे त्या ठिकाणी तहसीलदार होते, महसूल आमचे मंडळ अधिकारी, तलाठी होते, त्यांना निलंबित ठेवलेलं आहे। निलंबन करणं म्हणजे काही अंतिम त्या ठिकाणी शिक्षा नाहीये आणि मी त्यांना सांगितलं की महिन्याभरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही दोषी आढळला नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी प्रस्थापित राहाल। कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आम्ही चुकीची नोंद घेणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही चुकीची कारवाई होणार नाही, याबद्दलचे मी त्यांना आश्वस्त केलं आहे। मी एक बैठकही त्यांची घेतलेली आहे, पण तरीही म्हणजे राजरोजपणे उत्खनन व्हायचं, वाळू चोरी जात आहे, अवैध वाळू, अवैध उत्खनन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। आता लातूरमध्ये मोठ्या तक्रारी आल्या, नांदेडमध्ये आता एका सकाळी हायवानी एकाला चिरडून निघून गेला। शेवटी लोकांचे जीव जात आहे आणि त्यामुळं प्रश्नाचे सोडवू। उद्याही मी त्यांची 12 वाजता बैठक बोलवली आहे त्यांच्या पत्रासंबंधी, पण सरकारवर मात्र दबाव करून तयार करून अशा पद्धतीच्या नोटीस देणे हे काही मला योग्य वाटत नाही आहे। पण तरी सरकारमधील माझं खातं असल्यामुळं मी त्यांना 12 वाजता उद्या बोलवलेलं आहे। मी चर्चा करील आणि त्यांना आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारचं सरकार आकर्षाची भूमिका ठेवत नाही। परवा भंडाऱ्यामध्ये तलाठ्यांनी लक्षात आणून दिलं एटीओच्या की 35,000 वाळू जास्त चोरी गेली, 35,000 ब्रास वाळू चोरी गेली जास्तीची। तलाठी सांगतो तहसीलदार, तरी तहसीलदारांनी प्रांत कारवाई करत, तरी दंड करत नाही। मी असं म्हणणार नाही सर्वच कार्यक्षम आहे, पण जे महसुली अधिकारी चांगलं काम करतात आहे त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे। इतकं खंबीरपणे उभा आहे की आमच्या तहसीलदारला, आमच्या प्रांताला कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर अवैध वाळू उत्खननामध्ये प्रोटेक्शन द्यायचा विषय असेल तर मोफत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना तयार केलेल्या आहे, मोफत प्रोटेक्शनची योजना आणली आहे आणि त्यामुळं महसूल खातं अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि जलद गतीने चालावं याकरता काही पावलं सरकारला उचलावे लागतात आहे। जनतेचं जनसमर्थन आहे, जनतेचं जनसमर्थन या संपूर्ण कारवाईला आहे। त्या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी हजारो मेसेज मला आलेले आहे, या राज्यातले हजारो मेसेज मला आलेले आहेत की आपण कडक कारवाई केली पाहिजे। काल लातूरमध्ये, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मला त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत आणि त्यामुळे अवैध उत्खनन थांबलंच पाहिजे, वाळू चोरी थांबलीच पाहिजे। महसूल अधिकाऱ्याला पाहिजे ते प्रोटेक्शन आम्ही देऊ, पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ। आता आरटीओचा आम्ही कायदा केला आमच्या प्रताप सरनाईकजींनी, 3 वेळा अवैध उत्खनन पकडलं तर गाडीच सस्पेंड करून टाकता येईल असे त्या ठिकाणी कायदे आपण केले। त्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका कृपया त्यांनी मागे घ्यावी। सरकार महसूल कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।